पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। झोन 2 चे डीसीपी नवनीत कावंत यांनी 2 दिवसांपूर्वी सिडकोमध्ये वैश्य व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली आहे। या कारवाईतील मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन ही विचारपूस केली असता त्याने सातारा परिसरामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये सुरू असलेल्या वैश्य व्यवसायाचा पत्ता सांगितला। या माहितीच्या आधारे या ठिकाणाहून 2 महिला आणि 6 पुरुष यांना ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती डीसीपी नवनीत कावंत यांनी दिली आहे। तेज वार्ता न्यूज नेटवर्क। दिनांक 13 जनवरी 2024 सिडको पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 26/24 मध्ये पिटा ॲक्टच्या अंतर्गत आमची टीमने कारवाई केली होती। त्यामध्ये अटक आरोपी जो होता संदीप पवार त्यांच्याकडून आम्हाला परत माहिती भेटली होती की हे जो चेन आहे ते चेन सातारा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये प्लॉट नंबर 64 सेनानगर म्हणून एक बंगलो आहे तिथे पण चालू आहे। तिथे जाऊन आमची टीमनी ट्रॅप लावून एक रेड टाकली आणि तिथे आम्हाला 3 विक्टिम सापडली आणि बाकीचे उरलेले 6 आरोपी आम्हाला तिथे भेटले। आरोपी नंबर 1 तुषार राजन राजपूत, आरोपी नंबर 2 प्रवीण बालाजी कुरकुटे, नंबर 3 आदिन प्रसाद मंगलमूर्ती तो राहणारा झारखंडचा आहे, गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव तो राहणारा जालनाचा आहे, लोकेश कुमार केशर मातो राहणारा झारखंड, अर्जुन भुवनेश्वर दांगे राहणारा झारखंड। विक्टिम जो आहे ते विक्टिममध्ये 2 मुली ते दिल्लीची राहणारी आहे आणि 1 मुलगी ते उझबेकिस्तान तिकडची राहणारी आहे। त्यामध्ये जो मेन आरोपी आहे 2 तुषार राजपूत आणि प्रवीण कुरकुटे। तुषार राजपूतवर ऑलरेडी 6 गुन्हे दाखल आहे आतापर्यंत, त्यामध्ये 395 सारखे गुन्हे आणि पिटा ॲक्ट मधले गुन्हे त्याच्यावर दाखल आहे आणि सिमिलरली प्रवीण कुरकुटेवर पण आधी 3 गुन्हे दाखल आहे। आतापर्यंतचा जो तपासच्या आमची परिस्थिती आहे त्या तपासमध्ये पुण्याच्या लोकांचा इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये दिसलेला आहे, दिल्लीच्या लोकांचा इन्व्हॉल्वमेंट दिसलेला आहे आणि आमची आता पुढची भूमिका असं राहणार की हे केसमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्ड आहे ते आम्ही डीपमध्ये तपास करणार आणि सगळे लोकांना त्यामध्ये अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। पूर्ण कारवाईमध्ये आमच्या सिडको पोलीस स्टेशनची टीम, आमच्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज गीता मॅडम त्यांची टीम खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन पण केलेलं आहे की हा केसमध्ये आम्हाला डीपमध्ये जायचे आणि सगळे लोकांना अटक करायचे। हे पूर्ण जो रॅकेट चालू आहे आपल्या शहरामध्ये त्याचा पर्दाफाश करायचे आहे। हा गुन्ह्याच्या माध्यमातून मी सगळे लोकांना आवाहन पण करतो की हे जो गुन्हा चालू होता हे पूर्ण रेसिडेन्शियल सोसायटीचे मधून चालू होता, तरी पण लोकांनी आम्हाला काही कल्पना त्याची दिली नाही। तुम्ही लोकांना रिक्वेस्ट करतो की तुम्हाला कधीही वाटते तुमचे शेजारचे कोणतीही बिल्डिंगमध्ये कोणतीही एरियामध्ये तो तुम्ही पोलिसांकडून यावा, माझ्याकडे यावा आणि मला सांगा की असा प्रकार चालू आहे, जेणेकरून आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतो आणि त्याच्यावर कंट्रोल करू शकतो। धन्यवाद। तुमचं नाव सर? नाव सांगा आपलं सर। माझं नाव IPS नवनीत कावत, DCP झोन 2 छत्रपती संभाजीनगर।